जिन्होंने मेरी मेहनत नहीं देखी उन्हें अक्सर यही लगता है की मेरा नसीब बहुत अच्छा है. माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये एका मोठ्या अक्षरामध्ये हा शेर लिहिलेला आहे. म्हणजे काय की बऱ्याच वेळेस नशिबावर बऱ्या गोष्टी सोडून टाकतो. तुम्ही म्हणाल की स्वप्नील आज नशिबावर काय. चला सुरू करूयात आज नशिबावरची गोष्ट. नमस्कार, मी ॲडव्होकेट स्वप्नील खराबे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे लीगल किडा. आता लीगल किडावर आपण कायदेविषयक गोष्टीवर चर्चा करत असतो. काही गोष्टी मला माहिती असतात, काही गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये असतात, त्या आपल्या सगळ्यांना माहिती असतात, तरी पण त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा माझा असतो. इतकं सोपं आहे. तर लीगल किड्यावर आज एक नशिबाची गोष्ट. मला आज माझ्या एका मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितलं की तो लग्नाला गेला होता आणि लग्नाच्या तिथे त्याला एक अंगठी सापडली. सोन्याची अंगठी होती आणि ती त्याला सापडली. त्याचं म्हणणं आलं की हे माझं चांगलं नशीब की ती मला सापडली, त्यामुळे माझा फायदा झाला. पण मी त्याला सांगितलं की राजा, प्रत्येक गोष्ट नशिबावर सोडून चालत नाही. काही आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण पूर्ण कराव्या लागतात. काय विषय हे बघा, एखादी वस्तू जर रस्त्यानं चालत असताना तुम्हाला सापडली आणि ती सापडल्यानंतर तुम्ही जर माझं नशीब चांगलं म्हणून ती उचलली आणि खिशात टाकली, तर तुमच्या अगेन्स्टमध्ये गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो. कुठला? तुमची नसलेली वस्तू तुम्ही ती वापरली या संदर्भात एक गुन्हा दाखल होऊ शकतो. तो गुन्हा आपल्या BNSमध्ये कलम 314 आहे. पहिले IPCमध्ये 403 होतं, आता 314 आहे. काय सांगतं? क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन. क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशनमध्ये काय सांगतं आहे, तर याचा अर्थ साधा आणि असा आहे की जी गोष्ट तुमची नाही आहे ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे हा गुन्हा घडतो. आता ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की ती अंगठी तुमची नाही आहे, परंतु ती तुम्हाला सापडली. आता काय करणार? जी वस्तू तुम्हाला सापडली आहे तिच्यावर नाव, ॲड्रेस, पत्ता काही जरी असेल तर त्या व्यक्तीचा शोध घ्या, ती वस्तू त्याच्यापर्यंत पोहोचवा. नाही, ती व्यक्ती जर सापडलीच नाही तर मग काय करायचं? पोलीस स्टेशनला जा, ती वस्तू पोलीस स्टेशनमध्ये जमा करा, त्याची एक पावती तुम्ही घ्या रिसिव्ड की ती वस्तू तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जमा केली. आणि ज्यावेळेस तो मूळ मालक त्याला सापडेल त्याला ती वस्तू दिल्या जाईल. आणि तुम्हाला जर कुठली अडचण आली तर पोलीस स्टेशनला जमा केलेली पावती तुमच्या कामी येईल. लक्षात ठेवा, अशा महत्त्वपूर्ण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत. यासाठीच लीगल किडा. नमस्कार.